बघा, इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जो सध्या वाद चालू आहे, हे अमेरिका बोलतंय, की मी 2 ते 3 आठवड्यामध्ये हे युद्ध संपवायचा प्रयत्न मी करतोय आणि मला ह्या युद्धाची माघार घेईल. कारण की ऑलरेडी ट्रम्पवरती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रेशर आहे. आणि दुसऱ्या बाजूला इकडे इराण म्हणते, की नाही, नाही हे सगळं खोटं आहे. ट्रम्प जे काही सांगतोय, आता जसं आज न्यूज झळकली होती, की इराणलाच युद्धबंदी हवी आहे. तर इराणने सरळ या गोष्टीला नाकारलंय, की ते म्हणे आम्हाला युद्धबंदी नकोय. तू लढ, आम्ही पण लढायला तयार आहोत. तर जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, की इराणची एक अशी स्थिती आहे आता सध्या, की तू आम्हाला बुडव, पण मी सगळ्या जगाला बुडवून जाईल. आणि असंच होते. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आता इराण काही दिवसातच टोल त्या ठिकाणी घेण्याचा विचार करते आणि इराणच्या संसदेने त्या संदर्भात एक विधेयक मंजूर पण केलं, की आता इथून पुढे ज्यांना कोणाला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जायचंय, त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाताना तुम्हाला टोल द्यावा लागेल. जसं आपण टोल नाक्यावरती टोल क्रॉस करायचा असेल तर पैसे भरतो, तसं इथून जर तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर पैसे द्यावे लागतील. आणि आमची परवानगी लागेल. जर आमच्या परवानगीशिवाय जर तुम्ही इथून घुसलात, तर गेला म्हणून समजा. म्हणजे एक प्रकारे या युद्धामुळं इराणचा खूप जास्त फायदा झाला आणि इराणचा त्या प्रदेशामध्ये, ज्या गल्फ कंट्रीज आहेत, त्या प्रदेशामध्ये एक स्वतःचा दबदबा तयार झाला. तर हे खरंच येडा आहे ते अमेरिका. त्या इस्रायलच्या नादी लागून इराणवरती हल्ला केला आणि इराणने आता जवळपास आता सगळ्याच सगळ्याच गोष्टींवरती आता इथून त्याचा परिणाम पडू शकतो. कारण की जर टोल लागला, तर सगळ्या वस्तू महाग होतील आणि महाग झाल्या वस्तू, तर आपल्या देशामध्ये पण लवकरच काही हेडलाईन्स चमकतीलच, की महागाई वाढली. ठीक आहे? हे लक्षात ठेवा.